मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। नव्याने खुला करण्यात आलेल्या मिसिंग लिंकवरती दरड कोसळली आहे। आधीच्या द्रुतगती मार्गावरती अमृतांचल पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणी साचलेलं आहे। त्याचबरोबर जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती ही दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे पुणे आणि मुंबई महामार्गावरून प्रवास करणं आज अशक्य आहे। दुसरीकडे पुणे मुंबई लोहमार्गावरती ठाकूरवाडी परिसरामध्ये दरड कोसळली आहे। यामुळे हा पर्याय चाकरमान्यांसाठी बंद आहे। महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय। त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय। मुंबई आणि पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। आज मुंबई आणि पुणे प्रवास करता येणार नाहीये। पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक ही पूर्णतः ठप्प झालेली आहे। पुणे मुंबई लोहमार्गावरती ठाकूरवाडी परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे। त्याचबरोबर महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। पुणे आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। मिसिंग लिंकवरती देखील दरड कोसळलेली आहे, त्यामुळे रस्ते मार्ग देखील बंद झालेला आहे आणि हे दोन्हीही महत्त्वाचे असे मार्ग बंद झाल्यामुळे पुणे आणि मुंबई हा प्रवास आज शक्य नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ही दरड हटवण्याचं काम हे सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।